जय महाराष्ट्र. आर-टी प्रवेश प्रक्रिया 2026 बद्दल एक अपडेट आहे. आपण पाहतोय की विद्यार्थी नोंदणीचा जो दुसरा टप्पा आहे, जे अपेक्षित होतं 30 जानेवारीच्या नंतर सुरू होणं, परंतु दररोज एक नवीन तारीख पालकांना मिळत आहे आणि विद्यार्थी नोंदणीही लांबत चाललेली आहे. आज आहे 4 फेब्रुवारी आणि कालपर्यंत आर-टीच्या वेबसाईटवरती 3 फेब्रुवारीची तारीख होती. आज सायंकाळी 4 फेब्रुवारीची तारीख देण्यात आलेली आहे. दररोज उद्या 5 फेब्रुवारीला कदाचित 5 तारीख अपडेटची देण्यात येईल किंवा शाळा नोंदणीची. मग याचा अर्थ असा आहे का की शाळेची नोंदणीच पूर्ण झालेली नाही आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर शाळेची नोंदणी पूर्ण झालेली आहे. दुसरा टप्पा जो आहे विद्यार्थी नोंदणीचा तो सुरू होताना दिसत नाही आहे. मग त्याचे काय तांत्रिक अडचणी आहेत की आणखीन कुठलं अडचण आहे त्याच्याबद्दलही कुठलंच स्पष्टीकरण शिक्षण विभागामार्फत देण्यात येत नाही आहे. न वर्तमानपत्रात ना कुठल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे संभ्रम अवस्था आहे आणि ही अवस्था दरवर्षी पालकांची होती. माझा वैयक्तिक 5 ते 6 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. 2024 वर्षी तर ऑगस्ट महिन्यापर्यंत ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली होती. मागच्या वर्षीपासून ही सुदैवानं लवकर सुरू होती आणि लवकरच संपणार आहे. जरी विलंब होत असला तरी ही लवकरच संपेल. परंतु त्याच्याबद्दल जे काही अपडेट्स असतील ते मी वेळेतच तुमच्याकडं व्हॉट्सअप चॅनल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं चॅनलला तर सबस्क्राईब करा. परत एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा, जेणेकरून फॉर्म्स कधी सुटतात आणि फॉर्म सुटल्यानंतर तो अजून कसा भरायचा, योग्य कागदपत्र काय आहेत, फॉर्म भरताना काय चुका होऊ शकतात का, याची सगळी डिटेल माहिती मी त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या चॅनलवरती व्हॉट्सअप चॅनलवरती वैयक्तिक पालकांना सांगणार आहे. किंवा तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथं सेतू सुविधा केंद्र किंवा सायबर कॅफे नसतील तर तुम्ही माझ्यामार्फतही तो फॉर्म भरू शकता आणि तो अचूक फॉर्म भरून देण्यात येईल. त्याची सोय आणि सुविधा आहे. त्यासाठी विनंती आहे, लिंकवरती जाऊन क्लिक करा आणि एक पेड ग्रुप आहे, 100 रुपयाचं शुल्क आहे, ते भरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आणि दरवेळेस आणि जे महत्त्वाची सूचना मला पालकांना द्यायची आहे की तुम्ही कसल्याच प्रकारची घाई करू नका. कारण होतं आहे काय की फॉर्म सुरू झाला म्हणून लगेच प्रत्येकाने जर पटकन फॉर्म ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन केलं आणि लगेच फॉर्म भरला आणि लगेच सबमिट केलं. फॉर्म फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा अर्ज केला तर लगेच नंबर लागतो असं नाही आहे. शेवटच्या दिवशी जरी अर्ज जमा केला तरी तो तितकाच पात्र आहे जितका पहिल्या दिवशी अर्ज जमा केला. कारण होतं काय की तुम्ही अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं, अरे हे राहिलं, ही शाळा जोडता आली असती किंवा ही शाळा नको होती किंवा मग आपल्याला हे बरोबर भरलेलं नाही, हे चुकीचं झालं आहे. एकदा फॉर्म सबमिट झाला तर तो एडिट करता येत नाही, तो डिलीट करून घ्यावा लागतो. त्यालाही लिमिट्स आहेत, त्यासाठी बरीच सारी प्रक्रिया आहे. ती काय असणार आहे ती मी वेळ आल्यानंतर सांगेनच तुम्हाला. परंतु तितक्यात न जाता फॉर्म जर ओपन झाले तर फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवा. पूर्ण फॉर्म वाचून घ्या, कसा भरायचा आहे, काय काय संभाव्य चुका होऊ शकतात, या सगळ्या गोष्टीची सखोल चर्चा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप आणि या यूट्यूब चॅनलला लॉग इन करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुन्हा नवीन अपडेट आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जर कागदपत्र आणि भाडे करार याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती भेट देऊन वेगवेगळ्या व्हिडिओच्या मार्फत त्याचं माहिती घेऊ शकता. धन्यवाद.